जी गोष्ट अगदीच फुकट किंवा सहज मिळते तिचं महत्त्व नसते. फोन कॉलचा होणारा त्रास, सामाजिक सुरक्षा इत्यादी कारणामुळे लग्न अक्षदा आपल्या कार्यपद्धतीत बदल करत आहे. लग्न अक्षदा फक्त मेंबरसाठी ही सुविधा देत आहे. समुपदेशन, मार्गदर्शन व मोफत मध्यस्थी फक्त आमच्या मेंबर्ससाठी. आत्ताच खाली जॉईन बटनवर क्लिक करून मेंबर बना. मोफत मध्यस्थीसह विशेष स्थळ, परिचय व संवाद साधा. अधिक माहितीसाठी आमच्या लग्नअक्षदा.com या वेबसाईटला भेट द्या व मोफत स्थळे पहा. मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्न अक्षदाच्या मेंबरसाठी असलेल्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. की लग्न अक्षदा गेल्या 7-8 वर्षापासून यात काम करत असताना, मग हा मोफत सेवाभाव सांगत असताना, हा 59 रुपयाचा मेंबरचा प्लॅटफॉर्म कशासाठी, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्या दृष्टीनं काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. याच्यासाठी की जवळपास मराठा लग्न अक्षदाच्या डाटाबेसमध्ये जवळपास 5,500च्या आसपास बायोडाटा आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 80% जास्त बायोडाटा हे मुलांचे आहेत. मुलींची संख्या कमी आहे. 3-3 वेळेस फोन करून सुद्धा मुलींचे बायोडाटे बऱ्याचदा अपलोड होत नाहीत. ही एक वास्तविकता आणि वस्तुस्थिती आहे. बाकीच्या विवाह संस्थांकडे मग ते बायोडाटे किती खरे असतात, किती खोटे असतात, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु होतं काय, की एखाद्या ग्रुपवर जर चुकून एखाद्या मुलीचा बायोडाटा आला, तर त्याच्यावर काय होतं, की अशी कंडिशन होते, की जवळपास त्याच्या खाली 10-20 जण कॉमेंट्स करतात, की अपेक्षा काय, हे चालेल का, ते चालेल का? किंवा बरेच जण मग फोन कॉल्स काढतात आणि त्या मुलींच्या पालकांकडे फोन करतात आणि मग ते कंटाळतात, कुठेतरी इरिटेट होतात आणि मग ते स्वतःचा फोन एक तर स्विच ऑफ करून टाकतात किंवा मग त्यांना पस्तावा येतो, की आपण कशासाठी या ग्रुपवर बायोडाटा टाकला. ही अशी सगळीकडे सार्वत्रिक स्थिती बनलेली आहे. कारण मुला-मुलींच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झाली. त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत, लग्न जुळत नाहीत, तो विषय वेगळा आहे. आणि मग याच्यासाठी आम्हाला जर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर फोन कॉल्स येत असतील वेगवेगळे, की तुम्ही लग्न जुळवता का, तुमच्याकडे मुली आहेत का, आम्हाला बायोडाटे टाका, तर हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये गैरसमज आहे, की एकतर आम्ही ते लग्न अक्षदा नावाचं दुकान सुरू केलं, तर आम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एक तर मोबाईल हातात घेऊन किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोरच बसलेलो असतं, असं बऱ्याच जणांना वाटतं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. पण आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, स्वतःची कामं करत असतो, कधी आंघोळीसाठी बाथरूम मध्ये असतो, कधी इतर ठिकाणी असतो आणि ह्या गोष्टीचा कोणी विचारच करत नाही. मग फोन कॉल आल्याच्या नंतर मग बऱ्याचदा गाडीवर सुद्धा असतो आणि मग ह्या गोष्टीचा त्रास वाचवण्यासाठी जे काही आम्ही 50-60 रुपयाचं जे काही सबस्क्रिप्शन, ते युट्यूबचं आहे. आम्ही कुणालाही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही आणि त्याच्यासाठी आता तुम्हाला खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याच्यावर आम्ही परस्पर एकमेकांना संवाद करू शकतो. त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आपण फॉलो केले पाहिजेत आणि रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मग जे काही मेंबर असतील, तर मेंबरला आपण विशेष सुविधा या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही जर वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं तर प्रत्येक व्हिडिओच्या पाठीमागे रिक्वेस्ट टाकण्यासाठी पॉइंट्स देतो. त्याच्यानंतर नवीन बायोडाटा आला की त्याची पहिल्यांदा माहिती आपण मेंबर्सला देतो आणि त्यांना प्राधान्यक्रमाने मोफत मध्यस्थी किंवा फोन कॉल करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. मिळते जुळते जिथं असतील तर तिथं परस्पर संवाद करून देण्याचा प्रयत्न करतो आणि ग्रुपवर सुद्धा या माध्यमातून दररोज बायोडाटा टाकण्याचा आपला प्रयत्न राहील. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ जर मेंबर म्हणून पाहत नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे बटन जॉईन करा. तुमची 59 रुपये हे चांगल्या कामासाठीच जातील. कारण हे ऍप्लिकेशन हे ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट मोफत म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून चालवत असताना, हे सुरुवातीला ऍप्लिकेशन तयार करायसाठी आयटीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, की आम्हाला 60-70 हजार रुपये खर्च आला. त्याचा मेंटेनन्स खर्च येतो. जो तुम्हाला ओटीपी येतो त्या ओटीपीचे 12 ते 15 पैसे चार्जेस लागतात आणि हे सगळं करताना एक शेतकरी म्हणून दमछाक होते. तर एक चांगल्या कामासाठी मदत म्हणून करायला हरकत नाही. लग्न जुळतील नाही जुळतील तर नंतरचा विषय आहे, परंतु या माध्यमातून कोणाची फसवणूक होणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो. दुसरीकडे या माध्यमातून ज्या योग्य पद्धतीने ते 400-500 लोकांची लग्न जुळलेली आहेत, तर ती पद्धत आपण सगळे मिळून अंगीकारण्याचा प्रयत्न करू. बाकी तुमच्या काय फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.